नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी पेन्शन योजनेत योगदान देणाऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, बातमी आहे सरकार EPF अंतर्गत पगार मर्यादा 15,000 रुपयावरून 21,000 रुपये करण्याचा विचार करत आहे। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी पेन्शन योजनेत योगदान देत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सरकार EPF अंतर्गत पगार मर्यादा 15,000 रुपयावरून 21,000 रुपये करण्याचा विचार करत आहे। पगार मर्यादा 21,000 रुपये। मित्रांनो, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास EPF आणि कर्मचारी पेन्शन योजना मर्यादेत ही तिसरी वाढ होईल। या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या EPF आणि EPS पेन्शन फंड योगदानावरच परिणाम होणार नाही, तर निवृत्तीनंतर त्यांची पेन्शन पण वाढू शकते। अधिक कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे। सध्या जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 15,000 रुपयेपेक्षा जास्त असेल तर तो कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग बनू शकत नाही, जरी तो EPF मध्ये योगदान देत असला तरीही। परंतु जर सरकारने EPF वेतन मर्यादा 21,000 रुपयापर्यंत वाढवली तर ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15,000 रुपयापेक्षा जास्त आहे ते EPS योजनेत सामील होऊ शकतात। याचा अर्थ अधिक कर्मचारी आता EPS अंतर्गत पेन्शन प्राप्त करण्यास पात्र होऊ शकतात। परंतु पगार मर्यादा 21,000 पर्यंत वाढल्यास 1,749 रुपयापर्यंत EPS मध्ये योगदान दिले जाईल, ज्यामुळे EPF मध्ये जमा होणारी रक्कम कमी होईल। उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार जर 25,000 रुपये असल्यास त्याचे EPF मध्ये योगदान आता 1,251 रुपये असेल आणि EPS पेन्शनमध्ये 1,749 असेल। कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत वाढ। मित्रांनो, पगार मर्यादेतील या वाढीचा सर्वात मोठा फायदा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनला होणार आहे। सध्या EPS पेन्शनची गणना 15,000 रुपयापर्यंतच्या पगाराच्या आधारावर केली जाते, परंतु पगार मर्यादा 21,000 रुपयेपर्यंत वाढवल्यास पेन्शनची गणना 21,000 रुपयाच्या आधारावर केली जाईल। मित्रांनो, कशी वाटली ही बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।